नमस्कार श्रोते हो. मी माझ्या अपूर्व या कथेचं अभिवाचन करते आहे. पण त्याआधी हे स्पष्ट करते की ज्याप्रमाणे जिवंत व्यक्तीच्या एका किडनीचं किंवा लिव्हरचं आंशिक दान होतं तसं नेत्रदान होत नाही. मरणोपरांतच नेत्रदान करणं मान्य आहे. तर कथा शीर्षक आहे अपूर्व. ऑपरेशन थिएटरमधले दिवे अगदी कमी करण्यात आले होते. अपूर्वच्या भोवती 2 डॉक्टर नर्सेस होते. समोर वंदना आणि प्रकाश उभे होते. प्रकाशचा हात वंदनानं अगदी घट्ट धरला होता आणि कानासारखे डॉक्टरांचे शब्द घुमत होते. मिसेस दुबे, आम्ही या केसमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे, पण ॲक्सिडेंटमध्ये कॉर्निया एवढा खराब झाला होता की तुमचा अपूर्व परत पाहू शकेल की नाही हे आम्ही सांगू शकत नाही. माझं अपूर्व इवलंसं कोकरू आत्ता त्याच्या डोळ्यावरची पट्टी निघेल आणि त्यानंतर तो मला पाहू शकेल. हे जग, हे चित्र, हे सगळं तो पाहू शकेल. आणि त्याच वेळी वंदनाला आठवत होता तो अपघात. कारला अगदी एक लहानशी धडक बसली होती आणि फुटली होती केवळ समोरची काच. पण त्याचे तुकडे फ्रंट सीटवर बसलेल्या अपूर्वच्या डोळ्यात घुसले आणि त्या क्षणी अपूर्वने फोडलेली एक किंकाळी आत्ताही वंदनाच्या कानात घुमत होती. हे आपण विसरू शकू? वंदना, हे बघ, कोणत्याही परिणामांसाठी मन घट्ट कर, कारण सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे तो अपूर्वला. आपल्याला त्याला सावरायचं आहे, प्रकाशनं म्हटलं. ती मूकपणे रडत होती. आई गं. हो बेटा, तू जवळ आहेस ना गं माझ्या? हो राजा. हे बघ आई, माझ्या डोळ्यावरची पट्टी काढतील ना तेव्हा मी फक्त तुला बघणार आहे आणि तू माझ्यासमोर उभी राहा. ती लटपटत्या पायांनी उभी राहिली. डॉक्टर पट्टी सोडू लागले. सिस्टर, लाईट आणखी डिम करा. आता प्रकाश अगदी मंद झालेला होता. पट्टी सोडली. हे बघ अपूर्व, आता डोळे हळूहळू उघड. आणि मग बघ. अपूर्वने हळूहळू डोळे उघडले. आधार नसलेले पक्षी नुसते भिरभिरावे तसे त्याचे डोळे कुठेतरी भिरभिरले. आई तू कुठे आहेस गं? मी तुझ्यासमोर उभी आहे अपूर्व, अगदी तुझ्यासमोर. आई तुम्हाला दिसत नाही आहे गं, नुसता अंधार झाला आहे. आई माझ्याजवळ ये ना. बाबा. केवढा अंधार आहे, मला या अंधाराची भीती वाटते. डॉक्टर, हा अंधार दूर करा ना. अपूर्व रडत म्हणत होता. अपूर्वला वंदनानं छातीशी कवटाळलं. ती काही न बोलता रडत होती. आई, मला सोडून नको जाऊ गं. नाही बेटा, कधीच नाही सोडणार रे तुला. आता त्याला सांभाळायचे आयुष्यभर हे तिच्या लक्षात आलं. सिस्टर, पेशंटला रूममध्ये घेऊन जा. अपूर्वला स्ट्रेचरवरनं बाहेर नेण्यात आलं. मिस्टर अँड मिसेस दुबे, तुम्ही माझ्या केबिनमध्ये या. ते दोघंही डॉक्टरांच्या केबिनमध्ये आले. तुम्हाला मी आधीच कल्पना दिली होती की कदाचित ऑपरेशननंतर तो नाही बघू शकणार. कॉर्निया अगदी कामातून गेला होता. पण डॉक्टर, आता काही उपाय आहे का? तेच तुम्हाला सांगायचं आहे. स्टील देअर इज होप. ऑपरेशनच्या वेळी आम्ही डोळा अगदी आतून तपासला. कॉर्निया डॅमेज झाला असला तरी रेटिना शाबूत आहे. पण त्यानं काय होईल? ह्या केसमध्ये कॉर्निओप्लास्टी होऊ शकते. म्हणजे कॉर्नियाचं ट्रान्सप्लांटेशन, नेत्रदान केलेल्या एखाद्या व्यक्तीचा कॉर्निया मिळवणं आणि तो त्याच्या एका डोळ्याला बसवणं. आणि अगदी 100% हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल. फक्त कॉर्निया मिळणं मात्र अवघड आहे. पण डॉक्टर, आय बँक आहे ना. शेवटचा कॉर्निया काल पेशंटला बसवला गेला. आता त्यामुळे आपल्याला काही दिवस थांबावं लागेल. थांबू डॉक्टर, पण माझ्या अपूर्वला बरं करा. एवढा हुशार मुलगा, त्याला डॉक्टर व्हायचं आहे, त्याला चित्रकार व्हायचं आहे. आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स. तो हुशार आहे आणि याचा आम्हाला अनुभव आहे की असे पेशंट स्वतःला पटकन सावरतात. फक्त तुमचा आधार हवा. त्याला कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे? डॉक्टर, त्याला काय आवडत नाही? त्याला चित्र काढणं आवडतं, त्याला वाचन करायला आवडतं, त्याला सुगंध आवडतात. वा, छान आहे. मग तुम्ही काय करा, त्याला गोष्टी वाचून दाखवा. त्याच्या रूममध्ये सुगंधी फुलं ठेवा. म्हणजे आपण आंधळ झालो आहे, म्हणजे आपण खूप काही हरवलं आहे असं त्याला वाटायला नको. डॉक्टरांनी तिच्या पाठीवर थोपटत म्हटलं.
आणि ट्रान्सप्लांटेशनचं काय करायचं डॉक्टर? प्रकाशने विचारलं. आपण शोधात राहू. डॉक्टर, एवढे लोक जातात पण एखादाही तयार होत नाही का हो नेत्रदानासाठी? तोच तर प्रॉब्लेम आहे मिसेस जोशी. अहो, आपल्या समजुती. आपण मेल्यावर आपल्या शरीराचा कण अन कण जळून राख व्हायला हवा, त्याशिवाय मुक्ती नाही असं वाटतं लोकांना. आणि अगदी सुशिक्षित लोकंसुद्धा पटकन तयार नाही होत या गोष्टीला. आम्ही केवढं समजावून सांगतो की तुम्ही नेत्रदान करा, आणि एकाने नेत्रदान केलं तर 2 आंधळ्यांना डोळे मिळणार आहेत. पण डॉक्टरांनी खांदे उडवले. डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे अपूर्वनं स्वतःला सावरलं. तो शांतपणे कॉटवर पडून असायचा. वंदना काहीतरी वाचत होती. अपूर्वने वंदनाला म्हटलं, आई ते बाजूला ठेव, मला कंटाळा आला. आई, तिथे ना कागद आणि पेन आहे का? हो बेटा आहे. दे ना मला. अपूर्वने त्या कागदावर काहीतरी लिहिलं. आई बघ बरं गं, कसं मी लिहिलं बघ बरं. वंदनानं पाहिलं. अपूर्वने आपल्या आंधळ्या हातानं आपलं नाव त्याच्यावरती लिहिलं होतं, आणि ती अक्षर एकमेकात मिसळलेली आणि वेडीवाकडी. हां, बरोबर लिहिलं आहे रे. आई, मग आपण असं करूयात का? तू मला वाचून दाखव माझं अभ्यासाचं, आणि मी असाच मग अभ्यास लक्षात ठेवून मी पेपर लिहीन, म्हणजे माझं वर्ष पण वाया जाणार नाही. तू करून घेशील ना माझा अभ्यास? ती त्या वेडव्याकड्या अक्षरांकडे सुन्न होऊन पाहत राहिली. आई, मी कधीच बघू शकणार नाही का गं? हे बघ, बघू शकशील बेटा अपूर्व, कुणाचे तरी डोळे मिळाले तर. आई, हा अंधार एवढा भयानक वाटतो ना, सगळीकडे भोवतालून आवाज येतात, पण नाही, काही दिसतच नाही गं. खूप भीती वाटते. त्याचं बोलणं ऐकून ती मनात खचत होती. आई गं, माझा डोळा पुस ना. तिनं पाहिलं, त्याच्या डोळ्यातून चिकटसं पाणी वाहत होतं. तिनं ते रुमालानं पुसलं. आई, मी विचार करतो की मी जेव्हा तुला आठवतो, झाडं आठवतो, प्राणी आठवतो, बाबांना आठवतो ना, तर मला सगळं माझ्या या अंधारातसुद्धा दिसतं, रंगसुद्धा दिसतात गं. पण ना आई, जे जन्मजात आंधळे असतील त्यांचं कसं होत असेल? त्यांना तर काहीच माहिती नाही का? रिअली अ ब्रिलियंट जॉब. वंदनानं वळून पाहिलं. डॉक्टर आलेले होते. फार हुशार आहे अपूर्व. त्यांच्या डोळ्यात कौतुक उमटलं. अपूर्व, आता तू तुझ्या आईला समजावून सांग, सारखी रडते ती. हो डॉक्टर अंकल, कारण ना ती माझ्यासाठी रडते. पण तू कसं सावरलास तसं तिने पण सावरायला हवं नाही का? कारण ना ती माझ्यावरती खूप प्रेम करते. डॉक्टरांनी काही न बोलता डोक्यावरनं हात फिरवला. रिअली अ ब्रेव चाइल्ड, इंटेलिजंट चाइल्ड. डॉक्टर, कॉर्नियाचं काय झालं? आम्ही पराकाष्ठा करतोय. ए आई, डोळा पुस न गं. काय होतं आहे? डॉक्टरांनी विचारलं. अहो, चिकट पाणी येतं आहे. काय? डॉक्टर झटकन त्याच्याजवळ गेले. त्याचे डोळे तपासले आणि त्यांचा चेहरा बदलला. त्यांनी ताबडतोब नर्सला बोलवलं. हे पहा, लगेच याला इंजेक्शन द्या, ह्या सगळ्या गोळ्या मागवून घ्या, आणि मिसेस दुबे, तुमच्या मिस्टरांना माझ्या रूममध्ये पाठवा. डॉक्टर, काय झालं आहे सांगा ना. नाही, मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्ही स्वतः इतक्या खचून जाता की आम्हाला पण खचल्यासारखं होतं. आणि त्यांना पाठवा, मी त्यांना काय झालं आहे मी ते त्यांना सांगतो. डॉक्टर आपल्या केबिनमध्ये निघून गेले. प्रकाश, काय म्हणाले रे डॉक्टर? हे बघ वंदना, तू रूमच्या बाहेर चल, आणि तू शांत राहणार असशील तरच सांगतो. आता मलासुद्धा हे सहन करणं फार अवघड आहे. मी शांत राहीन, सांगा ना काय झालं. हे डोळ्यातून जे पाणी येतं आहे ना, ही साईन डेंजरस आहे अगं वंदना. डॉक्टर म्हणतात आय इन्फेक्शन होण्याच्या आधी कॉर्निया पटकन बदलायला हवा, आणि नाहीतर डोळ्याच्या आत खोलवर नुकसान झालं तर अपूर्व कायमचा. नाही नाही, असं नाही होणार. तुम्ही एवढे शोधता आहात ना, पण एकही नेत्रदाता नाही का हो मिळत? मी प्रयत्न करतो आहे वंदना. दोघंही सुन्न होऊन खोलीच्या बाहेर बसले. वंदना, मी डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन येतो. वंदना सुन्न होऊन बाकावर बसली, आणि तेवढ्यात एका पेशंटला स्ट्रेचरवरून आणलं गेलं. पेशंट अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होता. बाजूला सलाईन लावलेला हात सांभाळत नर्स चालली होती. तेवढ्यात पेशंटचा दुसरा हात स्ट्रेचरवरनं खाली आला. वंदना पटकन पुढे झाली आणि तिनं हात स्ट्रेचरवर ठेवला. प्लीज रूमपर्यंत चलता का? आज हाफ डे आहे, स्टाफ कमी आहे, नर्सनं विनंती केली. वंदना रूमपर्यंत गेली. काय झाले?
किडनी इन्फेक्शन आहे. आणि यांचे नातलग, अहो बायकोनं रडून रडून गोंधळ घातला म्हणून त्यांना परत पाठवलं. आता येतीलच त्या. रडून गोंधळ का घातला? पेशंट सिरियस आहे. वंदना सुन्न होऊन भिंतीजवळ टेकली. हसत्या खेळत्या जीवनाचं दुसरं चित्र ती पाहत होती. तिनं उसासा सोडला आणि काही सुचून ती एकदम ताडकन उठली. सिस्टर, हां काय? प्लीज 5 मिनटं थांबता का अपूर्वजवळ? तुम्हाला जायचं आहे का कुठे? डॉक्टर जयकर आहेत ना, आय स्पेशालिस्ट? हो आहेत ना. मी लगेच येते, प्लीज थोडं थांबा ना. ती डॉक्टर जयकरांच्या कन्सल्टिंग रूममध्ये आली. डॉक्टर, हां, आर यू ऑल राईट? तिला धपापताना पाहून त्यांनी विचारलं. डॉक्टर, अहो रूम नंबर 9चा पेशंट खूप सिरियस आहे. हो, पण ती डॉक्टर वझेंची केस आहे. अहो नाही डॉक्टर, म्हणजे मला काय म्हणायचं लक्षात घ्या. अहो अपूर्वसाठी. डॉक्टरही आता विचारत पडले. चालेल, पण माझ्या माहितीनुसार ते लोक फार जुन्या मताचे आहेत. आमच्यापेक्षा तुम्हीच त्यांना चांगलं कन्व्हिन्स करू शकाल, कारण मुलाची आई म्हणून. आशा निराशेची अनेक ओझी पेलत वंदना रूममध्ये आली. ती बाजूच्या रूममध्ये डोकावली. ते शुद्धीवर येत होते. ती पुढे आली. कसं वाटते आता? तिनं त्यांना विचारलं. फिकटसं हसत त्यांनी हात वर केला आकाशाकडे. काय होते? किडनी इन्फेक्शन आणि बरंच काही. आणि घरचे लोक कुठे गेलेत? जेवायला गेलेत, येतच असतील. तुझं कोण आहे गं? मुलगा आहे माझा. काय झालं? ॲक्सिडेंट झाला हो. खूप लागलं आहे? त्याचे डोळे गेलेत. अरे अरे, केवढा आहे? 12 वर्षांचा आहे. बोलता बोलता मध्येच त्यांचा चेहरा वेदनेनं पिळवटून निघत होता. खूप त्रास होतो आहे का? हो ना, मरणप्राय वेदना, आणि लवकर मरणही येत नाहीत. तेवढ्यात त्या गृहस्थांची बायको आणि मुलगा आले. मी जाते हं. वंदना रूममध्ये आली. कसं विचारू? कधी विचारू? आणि कुणाला विचारू? विचारांची चक्र फिरत होती. दुसरा दिवस, एक एक क्षण अगदी एक एक वर्षासारखा जाणारा. रूम नंबर 9साठी आणि वंदनासाठीही. वंदना रूम नंबर 9 समोर येऊन मरणाच्या दारात घोटाळणारा जीव पाहत होती. नर्सनं पाणी दिलं. यांच्या मिसेस कुठे गेल्या आहेत? जेवायला गेले आहेत. तुम्हाला जेवायचं असलं तर जाऊन या ना सिस्टर. अपूर्व झोपला आहे. मी थांबते ना यांच्याजवळ. 15 मिनटं थांबाल का हो? मी पण मेसमधनं जाऊन येते, खरंच मलाही भूक लागली आहे. नर्स लगेच उठत म्हणाली. वंदना त्यांच्या कॉटजवळ बसली. कसं बोलावं कळेना. बरं वाटते आता? पेन किलर दिलं आहे तोपर्यंत बरं वाटतं. पण आता बरं वाटणं नाही गं. शेवटचा प्रवास सुरू झाला आहे. तुझा मुलगा कसा आहे? तिने हिया धरून म्हटलं. त्याच्याचसाठी तुमच्याकडे आले होते. तिला त्यांच्या नजरेला नजर देता येईना. मी काय करू शकणार आहे? अपूर्वचा कॉर्निया खराब झाला आहे आबा, पण आतला भाग चांगला आहे हो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्या जागी जर दुसरा कॉर्निया बसवला ना तर. एवढं बोलेपर्यंत वंदनाचा जीव गोळा झाला होता. तिच्या डोळ्यात अखेर पाणी आलं आणि ती त्यांच्या पायावर कोसळली. मी भीक मागते आबा तुम्हाला. तुमचे डोळे माझ्या मुलाला द्या. त्याच्या आयुष्यातला हा अंधार दूर करा. आम्ही जन्मभर नाही विसरणार हो तुम्हाला. आबा अवाक झाले. अगं, पण हे मनाला नाही पटत. शरीराचा प्रत्येक कण आणि कण अग्नीला समर्पित व्हायला हवा, आणि हे असं अपवित्र नाही आबा. अहो, तुमच्या शरीराचा एक लहानसा भाग मी मागते आहे. तुमच्या डोळ्यांनी माझा मुलगा जग पाहील. तुमच्या डोळ्यांनी तो अभ्यास करून डॉक्टर होईल. तुमच्या डोळ्यांनी तो चित्र काढेल. एवढं दान द्या मला आबा, एवढं दान द्या. ती रडता रडता बोलत होती. तिच्या गदगदणाऱ्या कायेकडे ते पाहत होते. त्यांनी वंदनाच्या डोक्यावरून हात फिरवला. तो पॅड दे बेटा. तिनं पॅड दिला. ते लिहू लागले. हे घे, हे वाच. आणि वाचता वाचता वंदनाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभारले. फार फार उपकार आबा आहेत तुमचे. हां, उपकाराची भाषा नको. तुझ्या मुलाला भेटायचं आहे. आणतेस त्याला? हो, आणते ना, आत्ता आणते.
वंदना खोलीत गेली आणि अपूर्वला हात धरून ते आणत होती. ते अपूर्वकडे पाहत होते. सुंदर गोड चेहरा, उंच कपाळ, भिरभिरणारे डोळे. ये बेटा. तिनं त्याला कॉटजवळ बसवलं. अपूर्व, हे आजोबा आहेत हं, आबा. आणि ह्यांचे डोळे तुला मिळणार आहेत. आई कधी ग? ती गप्प बसली आणि आबाच मग मोकळेपणाने हसले. 2-3 दिवसात मिळतील हं. आणि मग तू पुन्हा सगळं पाहायला लागशील. पण मग तुम्हाला? अरे, एक डोळा तुला आणि एक डोळा मला. पण मग मी पुन्हा वाचू शकेन नाही? हो बेटा, तू पुन्हा शाळेत जाशील. अपूर्व, तू आजोबांच्या जवळ बस. मी आत्ता डॉक्टरांना भेटून येते हां. वंदना धावत डॉक्टरांकडे पोहोचली. डॉक्टर, डॉक्टर आहोत, ते तयार आहेत. तयार आहेत? अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस दुबे. तुम्ही भाग्यवान आहात. एवढ्या लवकर तुम्हाला नेत्रदाता मिळाला. डॉक्टर, ऑपरेशन चांगलं होईल ना? अगदी 100%. ती रूम नंबर 9मध्ये आली आणि बाहेरूनच अपूर्वच्या हसण्याचा आवाज आला. अगं आई, आजोबा किती गमतीशीर गोष्टी सांगतायत बघ ना. आई, मी आता इथेच थांबतो ना. अरे, त्यांना आराम करू दे अपूर्व. त्यांना त्रास होईल ना रे. राहू दे गं. उलट सगळा त्रास विसरला जातो आहे. आणि नाहीतरी आता फरक काय पडणार आहे? 2-3 दिवसांचा त्रास. आयुष्यातले काही दिवस याच्या संगतीत काढू दे. मग आजोबा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार का? हो बेटा, पण त्याआधी मला खूप गोष्टी सांगायच्या आहेत बरं का. आणि पाहता पाहता अपूर्वची आणि आजोबाची गट्टी झाली. अगदी 2-3 दिवस अपूर्व आजोबांच्याजवळ जात होता. दोघं गप्पा मारत होते. दोघं गोष्टी एकमेकांना सांगत होते. आबा आणि अपूर्वची गट्टी झाली. पण वंदनामध्ये मात्र फार फरक पडत होता. ती सतत आबांकडे पाहत होती. नर्स अपूर्वच्या केस पेपरवर काही लिहित होती. वंदनाला कसं विचारावं कळत नव्हतं. अखेर मनाचा हिय्या करून तिनं विचारलं, 9 नंबरचे पेशंट कसे आहेत? थोडा आराम वाटतोय त्यांना. वंदनानं आशेनं तो प्रश्न विचारला होता, पण नर्सचं उत्तर ऐकून तिचा अपेक्षाभंग झाला. जीव घसरणीला लागला आहे, पण कुठेतरी एक धागा त्यांना तगवून धरतोय, नर्सनं म्हटलं. वंदनाच्या डोळ्यापुढे डॉक्टर जयकरांनी दिलेली 8 दिवसांची मुदत येत होती. आई, चल ना ग आजोबांकडे. हं, चल. पण तिला मात्र जाण्यात निरुत्साह वाटत होता. रात्रीचे 12 वाजले होते आणि अचानक गडबड ऐकू आली. वंदना बाहेर डोकावली आणि रूम नंबर 9मध्येच सगळी ती गडबड चालली होती. डॉक्टर जात होते घाईनं. नर्सेस चालल्या होत्या. वंदना बाहेर उभी राहिली. काय झाले? तिने नर्सला विचारलं. पेशंट सिरियस आहे, आता काही सांगता नाही येतं. वंदनाच्या छातीत धडधडू लागलं. परमेश्वरा, माझ्या अपूर्वला डोळा दे. परमेश्वरा, लवकर डोळा दे. काही तास गेले आणि पुन्हा सगळं शांत झालं. डॉक्टरांची गडबड थांबली. वंदना रूम नंबर 9मध्येच डोकावली. नर्स सलाईन धरून बसलेली. कसे आहेत? ठीक आहेत. अहो, थोडा वेळ त्यांनी मात्र खूपच घाबरून सोडलं होतं. वंदनाला पुढे काही विचारावंसंच वाटलं नाही. तिनं जळजळीतपणे पेशंटच्या कृश शरीराकडे पाहिलं आणि ती जड पावलांना खोलीत आली. देवा, अरे या म्हाताऱ्याला अजून किती दिवस ठेवणार आहेस तू? ती मनातल्या मनात म्हणाली आणि तिला हमसून हमसून रडू यायला लागलं. ती रूममध्ये आली आणि अपूर्व पलंगावर बसलेला दिसला. त्यानं हात जोडलेले होते. काय करतोय अपूर्व? आई, मी देवाला प्रार्थना करतोय. कसली? आजोबांना लवकर बरं कर म्हणून. अपूर्व! कोणीतरी खाडकन थप्पड मारावी तसं तिला वाटलं. अपूर्व, अरे त्यांचे डोळे तुला मिळणार आहेत. हो आई, पण म्हणून आजोबा मरायला नकोत ना. मी आंधळा झाला तरी चालेल. अरे अपूर्व, तुला डॉक्टर व्हायचं आहे, चित्र काढायचे आहेत. पण हे सगळं आजोबा मेले तर ना आई. मला नाही व्हायचं डॉक्टर. मला नाही काढायची चित्र. मला आजोबा हवेत. आणि आई, खरं सांगू का गं, तेच नाही तर कुणी पण मरायला नको हां. ज्या विचारांपुढे जायला वंदना घाबरत होती, तेच विचार तिच्यापुढे स्पष्टपणे येत होते, अगदी स्वच्छ रूपात. आणि कितीतरी वेळानं तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. प्रकाश, डॉक्टरकडे चला. आत्ता यावेळी? हो, ती दृढपणे म्हणाली.
सकाळ झालेली. वंदना वाट पाहत होती डॉक्टरांची. डॉक्टर आल्या क्षणी वंदना डॉक्टरच्या केबिनमध्ये गेली. मिसेस दुबे, तुम्ही हा निर्णय का घेता हे मला कळत नाही आहे. माझ्या मुलाची आई म्हणून. अहो, पण रूम नंबर 9चा पेशंट सिरियस आहे. प्लीज प्लीज डॉक्टर, मला वाट पाहायला लावू नका. या वाट पाहण्यानं मी वेडी होईन. अहो, पण आमच्या शास्त्रात हे बसत नाही. जिवंत व्यक्तीचा डोळा आम्ही नाही लावू शकत. आई आणि मुलामध्ये कोणतंही शास्त्र येत नाही डॉक्टर. आणि हे बघा, माझं ठरलेलं आहे. आणि तुम्ही जर नाही माझा एक डोळा दिलात ना अपूर्वला, तर मी माझे डोळे फोडून टाकेन. अक्षरशः बोलण्याच्या आवेगात वंदनानं तिथली कात्री उचलली आणि डोळ्यापाशी नेली. पटकन प्रकाशनं तिचा हात धरला. अगं वंदना, अगं काय वेड्यासारखं वागणं. प्रकाश, मला वेडं म्हणा नाही तर काही म्हणा, पण माझा निर्णय ठरला आहे. प्लीज डॉक्टर, घाई करा. आणि नाहीतर मी कसंही करेन आणि मी जीव देईन नाही तर. ऑल राईट, इफ यू आर विलिंग, आपण ऑपरेशन करूयात. कधी करताय ऑपरेशन सांगा डॉक्टर. जेवढं लवकर केलं तेवढं चांगलं आहे. आज केसेस नाही आहेत. आत्ता हे करू. चला डॉक्टर, तयारी करा. डॉक्टर, फॉर गॉड सेक, लवकरात लवकर ऑपरेशन करा. ऑपरेशन थिएटरमध्ये 2 टेबल्स बराबर तयार झाली. दोघांनाही नंतर त्यांच्या रूममध्ये आणलं. बरोबर डॉक्टर होते. कॉर्नियाप्लास्टी अगदी छान झाली आहे बरं का. आता तुमचा अपूर्व पुन्हा पाहू लागेल. पण मिसेस दुबे, मला अजूनही आश्चर्य वाटतं, तुम्ही आपला डोळा ह्या वयात का दिला? माझ्या अपूर्वसाठी डॉक्टर, आणि माझ्याहीसाठी. तुझ्यासाठी का गं वंदना? प्रकाशला तिच्या तडकाफडकी निर्णयाचं कळतच नव्हतं. आणि हे सगळं होतानाचा तिचा दृढ निश्चयी चेहरा. मनावर फार मोठं ओझं होतं प्रकाश. आता कसं अगदी हलकं हलकं वाटतं आहे. बघ कसा झोपला आहे अपूर्व. आता काही दिवसांनी अपूर्व उठेल, पुन्हा पाहायला लागेल. आणि तेवढ्यात नर्स आत आली. 9 नंबरचे तुम्हाला भेटायला आलेत. वंदना कॉटवर उठून बसली. दोघा तिघांनी आबांना पकडून आणलं होतं. मरणकळा आलेली अवस्था, लटपटते पाय, धपापते श्वास. अहो आबा, तुम्ही का आलात? मला बोलवायचं, मी आले असते ना. काही क्षण ते काहीच बोलले नाही. त्यांच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या. वंदनानं त्यांचा हात हातात घेतला आणि बाण फुटावं तसे ते बोलू लागले. का आभरलंच बेटा हे दान? अगं, ते दान नव्हतं. ह्या गोड पोराला गोळ्या चॉकलेट द्यावा ना, तेवढ्या सहजतेनं मी त्याला दान देणार होतो. अहो आबा, तुमचे डोळे तुम्ही दान करणारच आहात ना, आणखीन दुसरा कुणाला? अगं, पण तू का आभेरलंस, आणि तेही स्वतःचा डोळा देऊन? अगं, मी 2-3 दिवसात असं नका बोलू आबा. खरं सांगू, मला प्रकाश पण विचारतायत, डॉक्टर विचारतायत, पण अगदी स्पष्ट सांगते अहो, अगदी स्पष्ट. मी आंधळी झाले होते. अपूर्व आंधळा होता, पण अपूर्वच्या आईनं मला नुसतं आंधळच नाही तर खूप क्रूर केलं होतं. तुम्ही डोळ्याचं कबूल केलं ना, आणि त्यानंतर मी सतत तुमच्या मरणाची वाट पाहत राहिले हो. सतत परमेश्वराजवळ तुमचा डोळा लवकर मिळू दे, तुम्हाला लवकर उचलून ने, असं विनवत राहिले. तुमच्या रूममधून थोडासाही आवाज आला की मी कानोसा घ्यायचे. तुम्हाला काही नाही झालं हे कळालं की मी निराश व्हायचे हो. त्या रात्री तुम्ही सिरियस झाला. मी रात्रभर जागी होते. तुमच्या मृत्यूची वाट पाहत होते. रूम नंबर 9मधून येणाऱ्या आक्रोशाची वाट पाहत होते. एका जात्या जीवासाठी परमेश्वराजवळ आयुष्याची मागणी करायची, तर मी मृत्यूची मागणी करत होते. याची लाज मला वाटली नाही, कारण माझे आंधळेपण. आणि हे क्रौर्य मला लक्षात आणून दिलं. माझ्या आंधळ्या पण मनाचे डोळे उघड्या असलेल्या माझ्या इवल्याशा मुलानं माहिती आहे, त्याला आंधळेपण काय माहिती होतं, त्याला अंधार म्हणजे काय माहिती होतं. आणि त्याला हेही माहिती होतं की तुमच्या मरणानंतर त्याला डोळे मिळणार आहेत. पण त्या दिवशी तो देवाला विनवत होता तुम्ही बरं व्हावं म्हणून. तुमच्या आयुष्याच्या पुढे त्याला त्याचं स्वप्नही महत्त्वाचं नव्हतं. निदान आंधळेपणाची भीती जाणून तरीसुद्धा त्यानं तुमच्यासाठी प्रार्थना केली. आणि तेव्हा मला कळालं मी किती क्रूर आहे. मी स्वतःच्याच नजरेतनं उतरले. मला अपूर्व पुढे जावंसं वाटेना. त्याचं एवढं मोठं मन, आणि मी
मन गमावलेली मी. त्याच्यापर्यंत जाण्याचा हक्क मला उरला नव्हता. माझी लायकीही नव्हती. अपूर्व एवढ्या उंचीवर होता की त्याची आई ही हाक माझ्या कानी आली नसती आणि माझा ओसुद्धा त्याच्यापर्यंत गेला नसता. हे अंतर मला पुसायचं होतं. त्या गर्तेतून मला वर यायचं होतं आबा. त्याच्यापुढे त्याची आई म्हणून मला आयुष्यभर उभं राहायचं होतं. त्याच्या आई हाकेनं मला कधीच शरमायचं नव्हतं आणि त्याची मला किंमत मोजायची होती. ती किंमत मी मोजली आबा. ह्या क्षणी मला सगळं मंगल मंगल वाटतंय. खूप काही गमावून पण मी खूप कमवलं आहे. ज्या माणसानं माझ्या मुलाला दृष्टी द्यायची तयारी ठेवली, ज्यानं गप्पा मारून त्याचं मन रमवलं, 2-3 दिवसात प्रेम लावलं, त्या व्यक्तीच्या मरणाची इच्छा करण्याचं पातक मला करायचं नव्हतं. आणि म्हणून मी या अग्निदिव्याला सामोरे गेले. म्हणून खोलीत आता सगळेजण शांत स्तब्ध होते. खोलीत शांतता होती. आकाशात निस्तब्धता असावी ना, अगदी तशी. धन्यवाद.